पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आशियाई चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन, ठिकठिकाणी आंदोलनांना सुरुवात। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। कांदिवली पूर्व या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। विरोध करताना कार्यकर्त्यांनी चक्क टीव्हीही फोडले। पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। मुंबईतील करी रोडवर आंदोलन। तर आता गरम सिंदूर थंड झाला का, खासदार अरविंद सावंतांचा भाजपला सवाल। माजी महापौर किशोरी पेडणेकर पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवलाय त्यांनी। दरम्यान भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आजच्या मॅचवरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये बहिष्काराचे वारे। एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त। तर खेळाडूंची मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्पोर्ट्स स्टाफशी चर्चा। खेळाडूंना व्यावसायिक राहण्यास सांगितल्याची या ठिकाणी माहिती। तसंच इतर सामन्यांप्रमाणे हा सामना खेळण्यास सांगितल्याची माहिती। भारतीय संघाला सामना खेळायचा नाहीये, पण जय शहांचा दबाव। जय शहांच्या दबावाखाली येऊन हा भारत पाक सामना होतोय। भारतीय संघानं बाहेर पडावं आणि दाखवून द्यावं, संजय राऊतांची टीका। खेळाकडे खेळाच्या दृष्टीनं पाहावं की नाही हा प्रत्येकाचा अधिकार आहे। कोणताही मुद्दा भावनिक करू नये, भारत पाक सामन्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। भारत पाक सामना दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। आजच्या भारत पाक सामन्यावर सर्वाधिक उलाढाल गुजरातमधून होतीये। मॅचला विरोध असल्यामुळे यावरून लक्ष हटण्यासाठी मोदींचा मणिपूर दौरा, संजय राऊतांची टीका। भारतानं पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळू नये। भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे नेते केदार जाधवांचं वक्तव्य। बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत पाकिस्तान का क्रिकेट मैच नहीं रुकवा सकते। जय शहा मॅच टाळू शकत नव्हते, तर राजीनामा द्यायला हवा होता, संजय राऊतांचा हल्लाबोल। काँग्रेसकडून भारत पाकिस्तान सामन्याला विरोध। सरकारनं शहीदांचा विचार करावा। शहीदांच्या रक्ताची किंमत सरकारला नाहीये का, यशोमती ठाकूर यांचा सवाल। कोल्हापुरातल्या हॉटेल आणि व्यावसायिकांनी भारत पाकिस्तान सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचं आवाहन। व्यवसायाच्या ठिकाणी स्क्रीन किंवा टीव्हीवर भारत पाक सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचं संजय पवार यांचं आवाहन। पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याच्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद। अनेक प्रतिष्ठितांची आता भारत पाकिस्तानच्या सामन्याकडे पाठ। अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा या बहुचर्चित सामन्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न। भारत पाक सामन्याला ठाण्यामध्ये विरोध। ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन। ठाण्यातील चंदनवाडी शिवसेना शाखेकडे कार्यकर्ते जमायला सुरुवात। आज भारत पाकिस्तान क्रिकेट हाय व्होल्टेज सामना। भारताच्या विजयासाठी रत्नागिरीमध्ये संगमेश्वरी भाषेत गाऱ्हाणे, तर याचवेळी क्रिकेट प्रेमींकडून जोरदार घोषणाबाजी। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी नागपुरात क्रिकेट प्रेमींकडून हनुमान मंदिरात होमहवन। भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना। टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो हातात, तिरंगा घेऊन पूजा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकात जाहिरात। देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना विचारला प्रश्न। नाशिकमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात पिवळ्या रंगाचा वापर। अजित पवारांच्या गुलाबी रंगाला पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिवळ्या रंगानं उत्तर देणार असल्याची चर्चा। ओबीसी समाजाला पक्षासाठी एकवटण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करत असल्याच्या सुद्धा चर्चा सुरू। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय, पण वाटेल ती किंमत मोजू। मात्र महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्य जपू, नाशिकमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, तर सीओईपीच्या अभिमान पुरस्कार सोहळ्याला ते हजेरी लावणार। नवीन इमारतीच्या उद्घाटनाला सुद्धा हजेरी असणार। मी एक मोठ्या नेत्याची विकेट पाडली। नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला। आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका। पुण्यामध्ये डीजे विरोधात कलावंत ट्रस्टचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बालगंधर्व रंगमंदिर परिसरामध्ये सह्यांची मोहीम। सह्या घेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं जाणार, तर आजपासून मोहिमेला सुरुवात होणार। मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा। वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल। पुण्यातील महिलेचा अजित पवारांना सल्ला, तर तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही सांगणार हा यावरचा उपाय नाही, अजित पवारांचं उत्तर।
पुण्यातील मुंढवा परिसर अवैध मद्य विक्री होत असल्याची नागरिकांची अजित पवारांकडे तक्रार. तर तुम्ही शहाणे बना आणि अवैध दारू विक्री करण्याचे धंदे बंद करा, अजित पवारांची तंबी. तर दारू विक्रेत्यांना देखील अजित पवारांचा इशारा. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला भेळ आणि चहाचाही आस्वाद. पुण्यात काम करताना अजित पवारांनी कार्यकर्त्यांसह भेळ आणि चहाचा आस्वाद घेतला. अमरावतीच्या बेलोरा या गावामध्ये 18 तारखेला शेतकरी शेतमजूर महिला सभेचं आयोजन. भारतीय किसान युनियनचे राजेश टिकेट यासह अशोक ढवळे, विजय जवांधिया, महादेव जानकर, अजित नवले, आमदार कैलास पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार. बच्चू कडूंची सर्व शेतकरी नेत्यांसोबत एकत्र जाहीर सभा. आरक्षण बचावासाठी 10 ऑक्टोबरला ओबीसींचा मोर्चा. नागपुरात 1 लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा निघणार. बुलढाण्याच्या शेगावमध्ये आज राज्य ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं अधिवेशन. तर जातीनिहाय जनगणना करण्याची या अधिवेशनामधून मागणी. अधिवेशनात अनेक ठराव मंजूर होणार असल्याचीही माहिती. सुप्रिया सुळेंनी शेअर केला शरद पवारांचा व्हिडिओ. पोशिंद्याच्या प्रश्नांसाठी लढा बळीराजासाठी असं म्हणत भव्य आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचंही आवाहन. नंदुरबारच्या घोटाणे गावातील शिवसेनेच्या माजी सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश. 2 महिन्यांपूर्वी ठेकेदाराच्या हलगर्जीपणा यामुळे आणि बंधाऱ्यामुळे कानवाडमधील 9.5 एकर जमीन नदीपात्रात वाहून गेली आहे. 2 महिने होऊन सुद्धा मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी संतप्त. अंकुश संघटनेच्या वतीनं पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाचाही इशारा. वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथमध्ये बच्चू कडूंनी शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा काढली. रात्री उशिरा पार पडलेल्या या सभेला मोठी गर्दी होती. पुणे शहरासह डोंगरमाथ्यावर आणि धरणांच्या परिक्षेत्रात पावसाची हजेरी. खडकवासला धरणातनं मोठा नदीपात्रात 2968 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांनाही यामुळे सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहराला झोडपलं. दरम्यान सुमारे तासाभराच्या पावसानं या ठिकाणी मोठं नुकसान. वीज पुरवठाही खंडित. गेले 8 दिवस रात्रीच्या सुमारास पडतोय तुफान पाऊस. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 102% पाऊस पडल्याची माहिती. चंद्रपुरातील रहमतनगर आणि सिस्टर कॉलनीमध्ये काही भागांमध्ये नदीचं पाणी शिरलं. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलं. वर्धा नदीच्या पाणी पातळीतही वाढ. 50 ते 60 लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. तर नागपुरात सुद्धा मुसळधार पाऊस. आज आणि उद्या विदर्भात जोरदार पावसाचा इशारा. पावसानं या ठिकाणी उघडीप दिली नाहीये. सध्या 22 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज. 18 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज. सोलापुरातील जुना पूल या नाक्यावरील पुलावरून व्यक्ती वाहून गेलाय. तर पाण्याच्या प्रवाहात सतीश शिंदे या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा चालक चक्क वाहून गेलाय. मध्यरात्री नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना सुद्धा रिक्षा चालकानं पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पावसामुळे बीडमधील अनेक गावांचा संपर्क तुटला. बीडच्या नवगड, राजुरी, खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प. चंद्रपुरातील वर्धा नदीच्या पुरात अडकलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश. म्हातारदेवी गावाजवळील नदीपात्रात 3घांनी अख्खी रात्र नदीत काढल्यानंतर त्यांची सुटका. जालन्यात नालेवाडी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप. मांगणी नदीला पूर आल्यामुळे जालन्यात आदिवासी कुटुंब नदीत अडकलं. कुटुंबाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामध्ये मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास जोरदार पावसाची हजेरी. या ठिकाणी वडीगोद्री, नालेवाडी, भांबेरीसह आसपासच्या परिसरालाही पावसानं झोडपलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे खरीपातील मूग, उडीदाचे पिकं नष्ट. तर आता सोयाबीन आणि कपाशीत सुद्धा पाणी साचल्यानं पिकं उद्ध्वस्त होण्याच्याच मार्गावर. धाराशिवच्या कळंब, धाराशिव, उमरगाव, लोहारामध्ये जोरदार पावसाची हजेरी. कळंबमधील अनेक घरांमध्ये पाणी. तर सोयाबीन आणि ऊस पिकांचंही मोठं नुकसान. पंचनामे करून आता तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. तर अहिल्यानगरमधल्या नेवासा तालुक्याला सुद्धा मुसळधार पावसाचा तडाखा. तरवडी या गावातील फळबागांसह कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान. दिगंबर ताकटे यांच्या पेरू बागेमध्ये गुडघ्याएवढं पाणी साचल्यामुळे पेरूचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या हर्षी या शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकं पाण्याखाली. तर शेकडो हेक्टरवरील पिकांमध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. तर कुरण पिंपरी हे गाव आणि पैठणचा संपर्कही तुटलाय.
दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी तर समुद्रात वाहन नेण्यास मनाई असताना सुद्धा काही पर्यटकांनी कार थेट समुद्र किनाऱ्यावर घातली। अशा हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी। रायगडच्या रेवदंडा समुद्र किनारी सुद्धा पर्यटकाची कार वाळूमध्ये अडकली तर मुंबईतील यश मेहता या पर्यटकानं समुद्र किनाऱ्यावर कार नेली होती। दरम्यान भरतीचा धोका वाढल्यामुळे कार बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी यावेळी जेसीबीची मदत घेतली आणि ही कार सुरक्षित किनाऱ्यावर आणली। पर्यटकावर गुन्हा दाखल झालाय। पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे गटाकडून बॅनर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याप्रमाणे वयाची 75 वर्ष झाल्यामुळे राजकीय संन्यास घेऊन राजीनामा देतील अशा आशयाचे हे बॅनर। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अखेर गुजरातमधून अटक तर शिव मांदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला अटक। नकली चलनी नोटा, इतर अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी मुक्ताईनगर पोलिसांकडून नाकाबंदी सुरू। इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून होतीये कसून चौकशी। बसची मागणी करणाऱ्या महिला प्रवाशांची लायकी काढत अरेरावी करणाऱ्या एसटीच्या ट्रॅफिक कंट्रोलरकडून महिला प्रवाशांची जाहीर माफी। सफाळे एसटी डेपोच्या ट्रॅफिक कंट्रोलर विरोधात महिला प्रवासी आणि राजकीय पक्षांच्या लोकांनी घेराव घातल्यानंतर माफी मागितली। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात तर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं उडवल्या 9 चारचाकी गाड्या। जेवणासाठी थांबलेल्या गाड्या उडवल्यामुळे जीवितहानी टळली। एसपी ऑफिसजवळ अपघाताची घटना। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह अभियान अंतर्गत शिवार फेरीचं आयोजन तर शिवार फेरीमध्ये पांदण रस्ते यासह शेत रस्त्यांच्या कामांचं सर्वेक्षण केलं जाणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून